तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का? तुमचा मुलगा मोबाईलच्या आहारी तर जात नाही आहे ना? तर मित्रा, खरंच ही तरुणाई मोबाईलच्या आहारी जात आहे ना? काल संभाजीनगरमध्ये एक अशी घटना घडली. एक पूर्ण परिवार दरीत कोसळलं. 18 वर्षाचा कुणाल चंदवडे नावाचा मुलगा म्हणजे त्या खवड्या नावाच्या डोंगरावरती जातो आणि तिथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूचे लोक, त्याचा परिवार, त्याचे आई वडील त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी आई वडील आणि आजूबाजूचे लोक त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण समजून तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. आणि शेवटी त्याचे वडील त्याला धरण्यासाठी पुढे आले. त्या दोघाचाही तोल गेला आणि ते दोघंही दरीत कोसळले. पाठोपाठ त्याची आई ते पाहून त्याच्या आईनंही दरीमध्ये सुसाईड केलं, आत्महत्या केली. ते तिघांचाही मृत्यू झाला असं कळालं. आणि एका आयफोनसाठी हट्ट केल्याने त्यांचा मृत्यू झाला असं समोर आलं. मित्रांनो, एका मोबाईलच्या हट्टामुळे अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य बर्बाद झालं. ही घटना अतिशय काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. हा केवळ एक मोबाईल हट्ट आहे की त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता, हे जाणून घेणे गरजेचं आहे. सध्याचं जीवन हे खूप धगधगीचं जीवन झालेलं आहे. माणसाला टाईम भेटत नाही, माणसाला माणूस बोलत नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुमचा मुलगा कुठल्या म्हणजे त्याची मानसिक स्थिती चेंज जर झाली नाही आहे ना, माणूस बाहेरून दिसतो फिट, पण त्याच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा त्याच्या मनामध्ये कुठला विचार चालू आहे हे आपल्याला कळत नाही आहे. कारण तो एकटा राहतो, सहवासात राहत नाही किंवा मित्राशी बोलत नाही, कुणाशी बोलत नाही, गप्प राहतो. ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेशनचे कारण असू शकतो. हे सगळे सायन्स डिप्रेशनचे आहेत. त्यावेळी ते सगळं जाणून घेणं, त्याच्याकडून विचारून घेणं, त्याच्यासोबत राहणं, त्याच्यासोबत संवाद साधणं हे पालकाचं आणि त्याच्या मित्राचं कर्तव्य आहे. हे गोष्टी करा. हे आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आनंद घ्या, व्यवस्थित लाईफ जगा. जर तुम्हाला मनाला काय वाटत असेल तर इतरांना शेअर करा, आईवडिलांना शेअर करा, मित्रांना शेअर करत चला. पण तुम्ही असं मनातल्या मनात ते विचार करणं हे सगळं सोडून द्या. कारण हे पुन्हा खूप मोठी गोष्ट होते आणि खूप मोठी चूक होते. डिप्रेशनमध्ये जातं आणि आपण एखाद्याला गमावू शकतो. सो त्याच्या अगोदरच सगळं जाणून घ्या. काही जर मनात विचार येत असेल, काही जर असं वाईट विचार येत असेल तर ते इतरांसोबत शेअर करा. कुठल्याही वाईट मार्गाला लागू नका. आईवडिलांशी शेअर करा, इतरांशी शेअर करा. शेअर केल्याने तो आपला कमी होतो, त्याच्यावर काहीतरी मार्ग निघतो. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि निरोगी राहा, हेल्दी राहा आणि मेंटली विचार करणं आत्ताच सोडून द्या. हे आयुष्य खूप सुंदर आहे, हे आयुष्य खूप छान आहे. चांगल्या रीतीने जगा.